आपण आता सुरुवात करूया. तर आजचा आपला विषय आहे मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सस चक्र. कलर याचा येलो असतो. आपल्या नाभीच्या 2-3 बुटे वरती याची पोझिशन असते. ओके, गाईड करेल मेडिटेशन मध्ये. चला आता सुरुवात करूया. तयारी करायची आहे. चला, पाठ सरळ ठेवा. पोझिशन घ्या, डोळे बंद करून घ्या हलके. तर आपल्या सर्वांचं आजच्या मणिपूर चक्राच्या हिलिंगच्या ध्यान सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या केंद्रस्थानी आत्मविश्वासाच्या स्थानकामध्ये प्रवेश करणार आहे. आज आपण सर्वजण एकत्रितपणे आपले मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सस चक्र याचे शुद्धीकरण करणार आहोत, बॅलन्स करणार आहोत. मास्टर लेवलचे स्टुडंट्स सिम्बॉल टाकून करतील. रिकी लेवल 1चे स्टुडंट सर्व ऊर्जा त्या ठिकाणी फील करायची आहे आणि शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करायचा हिलिंग देण्यासाठी. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचे शरीर अधिक रिलॅक्स होऊ द्यायचं आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत मनातली, विचारातली सर्व नकारात्मकता सोडून द्यायची आहे. येणारा प्रत्येक श्वास संपूर्ण पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे, सकारात्मकता. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन आणि ओरातील सर्व नकारात्मकता बाहेर काढत आहे. चला सर्वजण हात रब करून रेकीला कॉल करून घेऊया. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. माता पिता, सर्व गुरुजन आणि ईश्वराची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हात पुढे घ्या. हे रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे असू द्या. हे प्रिय रेकी ऊर्जा, रेकी एनर्जी, तू सर्वव्यापी आहेस आणि सर्वत्र आहेस. कृपया
आमच्या ओरामध्ये, आमच्या शरीरामध्ये प्रकट हो. आमच्या या सामूहिक उपचार सत्राचे मार्गदर्शन कर. आमच्या मणिपूर चक्राच्या शुद्धीकरणासाठी आणि संतुलनासाठी तुझा प्रवाह आमच्यामध्ये वाहू दे. आता सर्वांनी रेकी मास्टर्स असतील त्यांनी सोलर प्लेक्सस या ठिकाणी फोकस न्यायचा आहे आणि फक्त त्याच्यावर एक चुकुरे काढायचं आहे. शक्य असेल तर हाताने काढा, नाहीतर इमॅजिन करा. रेकी लेवल 1चे स्टुडंट्स आपल्या नाभीच्या बिंबीच्या 2 बोटेवरती फोकस ठेवायचा आहे. तुम्हाला हळूहळू तिथे छोटे छोटे सेन्सेशन जाणवायला लागणार आहे. लेवल 1चे स्टुडंट्स कल्पना करा, हातातून काही संवेदना बाहेर पडत आहेत आणि तुमच्या मणिपूर चक्रावर पाठवत आहेत. सर्वांचे संपूर्ण लक्ष, फोकस मणिपूर चक्राकडे. हे चक्र तुमच्या नाभीच्या थोड्या वर जठराशी संबंधित भागात स्थित आहे. हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे, इच्छाशक्तीचे, आत्मविश्वासाचे आणि सामर्थ्याचे केंद्र आहे. हे अग्नितत्वाशी जोडले आहे. जेव्हा हे चक्र संतुलित असते तेव्हा तुम्हाला आत्मविश्वासू, निर्णय घेण्यास सक्षम आणि जीवनावर तुमचे चांगले नियंत्रण आहे असे वाटते. तुमची इच्छाशक्ती सशक्त असते. तुम्ही आपल्या ध्येयांकडे झेपावू शकतात. पण जीवनातील अपयश, टीका, लाजरेपणा किंवा अत्याधिक चिंता यामुळे हे चक्र असंतुलित होऊ शकते. आणि त्यामुळे तुम्हाला पुढील लक्षणे दिसू शकतात. जर असंतुलित असेल तर आपल्याला आत्मविश्वासाचा अभाव, निर्णय घेण्यास असमर्थता, इतरांच्या मतांची अत्याधिक चिंता आणि काही पोटातील विकार
जसे की अल्सर, अपचन, डायबिटीज, यकृताचे विकार, स्वतःवरचा राग आणि आत्मसन्मानाचा अभाव. तर आज आपण याच मणिपूर चक्रावर काम करणार आहोत. आता आपण याचं शुद्धीकरण, सर्व निगेटिव्हिटी काढणार आहोत. संपूर्ण लक्ष मणिपूर चक्राच्या पॉइंटकडे. कल्पना करा तिथे एक तेजस्वी पिवळे चक्र फिरत आहे, पण कदाचित ते मंद गतीने फिरत असेल. किंवा त्याचा रंग थोडा फिक्कट झाला असेल. किंवा त्याच्या आजूबाजूला काळा फिकट असा धूर जमला असेल. ती नकारात्मक ऊर्जा आहे. लाज, अपयशाची भीती, टीकेची भय, राग. तर यांना आपल्याला आता दूर करायचं आहे. रेकी मास्टर्सने शक्य असेल तर हाताने सिम्बॉल टाकायचा आहे. टायकेम्यू एकदा काढायचं आणि 3 वेळेस बोलायचं आहे, टायकेम्यू टायकेम्यू टायकेम्यू. आणि त्यानंतर जोनार टाकायचं आहे आणि ॲफर्मेशन द्यायचं आहे. माझ्या मणिपूर चक्रातील सर्व नकारात्मकता पृथ्वी शोषून घेत आहे. लेवल 1चे स्टुडंट इथे फोकस करायचं आहे मणिपूर चक्रावर. हवं तर हात अँटी क्लॉकवाईज फिरवा, तुम्ही निगेटिव्हिटी काढत आहात. लेवल 1चे स्टुडंट, तुम्ही हात जरी ठेवला चक्रावर तरी पण ऊर्जा फील करायची आहे. हात तुम्हाला घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवायचा आहे. आणि हाताच्या मध्यभागातून एक ऊर्जा संवेदना नोटीस करायची आहे.
बघा, हिलिंग करताना चक्रातील सर्व निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे. सर्व अडचणी, सर्व संशय, सर्व कमतरता शरीरातून बाहेर पडत आहे. आता तुमचं मणिपूर चक्र अधिक स्वच्छ झाले आहे. काळा धूर निघून गेला आहे आणि तिथे रिकामी आणि स्वच्छ जागा आहे. तिथे आता आपण नवीन सकारात्मक ऊर्जा भरू शकतो. आता आपण चक्राला हिलिंग देण्यासाठी तयार आहोत. तर आता तिथे मास्टर लेवलचे स्टुडंट्स चोकुरे, डायकम्यू आणि चोकुरीचं सँडविच बनवून हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे. ॲफर्मेशन द्यायचं आहे, माझं मणिपूर चक्र संपूर्णतः हील होत आहे, बॅलन्स होत आहे. रेकी लेवल 1चे स्टुडंट्स हवं तर हात एकदा रब करून परत मणिपूर चक्रावर हात ठेवून हात घड्याळाच्या दिशेने फिरवून ॲफर्मेशन द्या, माझं मणिपूर चक्र हील होत आहे, ॲक्टिवेट होत आहे, बॅलन्स होत आहे.
रेकी मास्टर स्टुडंट्सने तिथे एक चोकोरे टाकायचा आहे आणि ॲफर्मेशन द्यायचं आहे, या ऊर्जा इथे स्थिर हो, स्थिर हो, स्थिर. लेवल 1चे स्टुडंट्स हात मांडीवर ठेवून द्यायचे आहेत, तळवे आकाशाकडे, आणि रेकीला धन्यवाद. आता कल्पना करा की तुमचे मणिपूर चक्र हे एक सुंदर 10 पाकळ्यांचे कमळ आहे, आणि परमेश्वराचा दिव्य प्रकाश ह्या कमळाला आतून प्रकाशित करतो, आणि हे कमळ हळूहळू आता उमलायला लागत आहे. त्याचे पिवळे रंग अधिक तेजस्वी, अधिक चमकदार होत आहेत. तुमचं मणिपूर चक्र एक तेजस्वी पिवळे चक्र म्हणून फिरत आहे. त्याच्या केंद्रात एक सुवर्ण बिंदू आहे. या 10 पाकळ्याच्या कमळाच्या केंद्रामध्ये एक सुवर्ण बिंदू आहे, जो एका लहान सूर्यासारखा चमकत आहे. या ऊर्जेचा प्रकाश, या सूर्याचा प्रकाश संपूर्ण शरीरामध्ये पसरू द्या. तो तुमच्या जठरांमध्ये, आतड्यांमध्ये, लिव्हरमध्ये, स्वादुपिंडामध्ये आणि मणक्याच्या मध्यभागी येऊ द्या. हे सर्व भाग मणिपूर चक्राशी जोडलेले आहे. कुठलाही आजार असेल सध्या पोटाचा, कुठलाही पेन असेल, एनर्जी त्या पेनवर, त्या बॉडी पार्टवर पसरू द्या. आता या उपचार ऊर्जेसह काही सकारात्मक भावना आणि विश्वास आपण मणिपूर चक्रात बिंबवू. तुमच्या मनात म्हणा, मी एकदा बोलेल, तुम्ही माझ्या मागे 3दा मनात बोला किंवा हळूवार बोला. मी सक्षम आहे, सबल आहे. मला कोणतेही आव्हान पेलण्याचे सामर्थ्य आहे. आत्मविश्वासू आहे.
माझ्या निर्णयांवर आणि क्षमतांवर मला विश्वास आहे. मी स्वतःचा आदर करतो, आदर करते. माझी इच्छाशक्ती सशक्त आहे. मी माझी ध्येय अगदी सहजपणे गाठतो, सहजपणे गाठते. मी माझे लाईफ गोल्स इझिली अचीव करते, इझिली अचीव करतो. मी माझ्या जीवनाचा निर्माता आहे, निर्माती आहे. मी माझ्या आयुष्याला माझ्या मनाप्रमाणे दिशा देऊ शकतो. माझ्या आयुष्याला माझ्या मनाप्रमाणे दिशा देऊ शकते. या शब्दांचा अर्थ जाणवू द्या. हे फक्त शब्द नाहीत, ते तुमच्या मणिपूर चक्राच्या पेशींमध्ये शोषून घेतले जात आहे. आता आपल्याला सूर्यदेव यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. मणिपूर चक्राला उपचार देण्यासाठी सूर्याशी जोडले जाणे खूप महत्वाचे आहे. आता तुमच्या मणिपूर चक्रापासून कल्पना करायची आहे. तुमच्या मणिपूर चक्रापासून एक सोनेरी दोर वर आकाशाकडे सूर्याकडे जातो आहे अशी कल्पना करा. हा दोर तुमच्या मणिपूर चक्रातून आकाशातल्या तेजस्वी उबदार सूर्याकडे जात आहे. कल्पना करा, या सोनेरी दोराद्वारे सूर्याची तेजस्वी, उष्म आणि जीवनदायी ऊर्जा खाली येत आहे आणि तुमच्या मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करत आहे. ही ऊर्जा तुम्हाला आत्मविश्वास आणि सामर्थ्य देत आहे. तुम्हीच एक लहान सूर्य आहात. तुमच्यामध्ये अमाप तेज आणि सामर्थ्य आहे. तुम्ही खूप तेजस्वी झाले आहात, सामर्थ्यवान आहात आणि ते आता बाह्य जगतात प्रकाशित होत आहे.
हवं तर आता परत एकदा एक चुकुरे मणिपूर चक्रावर काढा. शक्ती आणि एकाग्रतेसाठी. परत एक सेहेके काढा. शुद्धीकरण आणि भावनिक संतुलनासाठी. एक डायक्युम्यू काढा. योग्य उपचार आणि सर्वोच्च कल्याणासाठी. ही तिहेरी ऊर्जा सर्वांच्या मणिपूर चक्रावर एक सुंदर, चमकदार, सोनेरी पिवळा एक प्रकाशमय ढग तयार करत आहे. तो तुमच्यावर खाली वर्षाव करतो आणि प्रत्येक चक्राचे हिलिंग करतो. तुमची मणिपूर चक्र आता पूर्णपणे संतुलित, बॅलेन्स, शुद्ध आणि उपचारित झाले आहे. तुमच्या संपूर्ण शरीरात एक उबदार आणि सामर्थ्याची भावना पसरत आहे. तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटतो. जणू काही तुम्ही सर्व काही साध्य करू शकतात. कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. ही तुमच्या मणिपूर चक्राची नैसर्गिक स्थिती आहे. ही उपचार ऊर्जा आता आपल्या सर्वांमध्ये स्थिर झाली आहे. ती आपल्यासोबत राहील, आपल्याला आत्मविश्वास आणि सामर्थ्य देईल. तुमचे लक्ष हळूहळू परत श्वासांकडे आणा. संपूर्ण शरीराला फील करा. जेव्हा तुम्ही तयार व्हाल तेव्हा हळूहळू डोळे उघडा. आज आपण सर्वजणांनी मिळून एक अद्भुत उपचारिक क्षेत्र निर्माण केले, एक हिलिंग ऑरा तयार केली. तुमच्या समोरचा आजचा दिवस आणि जीवन यामध्ये हा आत्मविश्वास, सामर्थ्य आणि आनंद घेऊन जा. तुमच्या मणिपूर चक्राने तुम्हाला जगासमोर उभे राहण्याची, आपली खरी प्रतिमा दाखवण्याची आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची शक्ती दिली आहे. आपलं मेडिटेशन संपलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.